नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यामध्ये जवळपास पावसाला सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण राज्याचा नवीन हवामान अंदाज आणि जिल्हानिहाय हवामान अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या तारखेमध्ये, कोणत्या दिवसामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण हवामानाचा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनाला क्लिक करा, त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईबर व्हाल। त्यामुळे लाल किंवा काळ्या बटनाला दाबणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 22 ते जवळपास उद्यापासून 30 जून दरम्यान पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, याचबरोबर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यातल्या भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दररोज भाग बदलत, एक दिवस आड करून किंवा दररोज भाग बदलत काही भागामध्ये पाऊस पडणार आहे। परंतु मित्रांनो, 26, 27 व 28 जून दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि राज्यामध्ये 30 जूनपर्यंत दररोज भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, 30 जूनपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, याचबरोबर सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, याचबरोबर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, आता मराठवाड्यातले जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्यामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, याचबरोबर लातूर असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, या सर्व मराठवाड्यातल्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे। याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम, अमरावती, यवतमाळ, याचबरोबर पुढचा काही जिल्हे आहेत, यामध्ये वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे। तर मित्रांनो, 26, 27 व 28 जून दरम्यान राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। ज्यामध्ये मित्रांनो, प्रामुख्याने पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या सर्व विभागामध्ये पाऊस पडणार आहे। तर मित्रांनो, तारीख लक्षात घ्या, 30 जूनपर्यंत पावसाचा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे आणि त्या 30 जूनपर्यंतच्या हवामान अंदाजामध्ये 30 जूनपर्यंत दररोज भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परंतु 27, 28 व 29, 26, 27 व 28 जून दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, आता पंजाबरावांच्या माध्यमातून पुढील 3 महिन्याचा सुद्धा हवामान अंदाज देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आता जून महिन्याचा हवामान अंदाज मी तुम्हाला सांगलेला आहे। परंतु जुलैमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा पाऊस जास्त आहे। जून जुलै मध्ये सरासरीपेक्षा पाऊस जास्त चांगलेला होता आणि आताही तोच हवामान अंदाज आहे। जुलैमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे। याचबरोबर मित्रांनो, ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडणार आहे। विविध हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की ऑगस्ट महिन्यामध्ये 20 ते 22 दिवसाचा पावसाचा खंड पडणार आहे। परंतु ऑगस्ट महिन्याच्या नंतर जे काही दिवस शिल्लक राहतील पावसाळ्याचे, त्या दिवसामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे। परंतु मित्रांनो, सध्याचा हवामान अंदाज लक्षात घेतला तर सध्या 30 जून 2024 पर्यंत भाग बदलत पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, 26, 27 व 28 जून दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। याचबरोबर जुलै महिन्यामध्ये जवळपास जुलै महिन्याचा पहिला आठवडा व दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज आहे। परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये भाग बदलत सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परंतु सध्याचा हवामान अंदाज बघत असताना मित्रांनो, पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र, या सर्व विभागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याची नावे मी तुम्हाला सांगलेली आहे, कोणत्या तारखेमध्ये पाऊस पडणार हे सुद्धा सांगलेलं आहे, याचबरोबर कोणत्या विभागामध्ये पाऊस पडणार हे सुद्धा सांगलं आहे आणि मित्रांनो, तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगलेली आहे। तर मित्रांनो,
हे हवामानाचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.